भगवान श्रीराम आणि भगवान हनुमान यांच्यातील युद्ध ही कथा प्राचीन रामायणात नाही, पण लोककथांमध्ये प्रसिद्ध आहे. गुरु विश्वामित्रांच्या दरबारात काशीच्या राजा ययातीने त्यांचा सन्मान केला नाही. विश्वामित्र संतप्त होऊन श्रीरामाला सूर्यास्तापूर्वी त्या राजाचे शिरस्त्राण करण्याचे आव्हान ठेवतात. नारद मुनी राजा ययातीला संकट काळात हनुमानजींची आई अंजना देवी यांना शरण जाण्याचा सल्ला देतात. राजा अंजनी देवींकडे जाऊन मदत मागतो आणि अंजनी देवी त्यांना त्यांचे रक्षण करण्याचे वचन देतात. त्यानंतर हनुमानजी त्यांच्या आईच्या आज्ञेनुसार राजा ययातीचे रक्षण करण्याचे पवित्र कर्तव्य स्वीकारतात. हनुमानजी श्रीरामांच्या दरबारात जाऊन म्हणतात की मी एवढा बलशाली असून सुद्धा मी तुम्हाला काही मागितले नाही, परंतु भविष्यात जे कोणी रामाचे नाव जपत असतील त्यांचे रक्षण करण्याची परवानगी द्यावी. श्रीराम आनंदाने ही विनंती मान्य करतात. त्यानंतर हनुमानजी राजा ययातीला सरयू नदीच्या पाण्यात उभे राहून सतत राम राम मंत्र जपत राहण्याचे आदेश देतात. राजा जसे जपात मग्न होतो, हनुमानजी भगवान रामाची पूजा उरकून नदीकाठी येऊन राजाचे रक्षण करतात. भगवान श्रीराम पहिले दिव्य बाण सोडतात, पण तो बाण राम नामा जपामुळे निष्फळ ठरतो. भगवान श्रीराम आता दुसरा दिव्य बाण सोडतात, पण तोही निष्फळ ठरतो. दोन्ही प्रसंगात रामाचे बाण निष्फळ ठरतात, कारण हनुमान राजा सतत श्रीरामचंद्र नामस्मरणात गुंग असतात. भगवान राम तिसरा बाण तयार करतात आणि भगवान हनुमान यांनी मंत्रात जय जय हनुमान हा अतिरिक्त शब्द जोडून जय सियाराम जय जय हनुमान असा जप सुरू करतात. राजा इतका घाबरतो की त्याचा जप क्षीण होऊ लागतो, परंतु हनुमानजी त्याला धीर देतात. वैदिक गुरु वशिष्ठाचार्य आणि विश्वामित्र दोघेही घटनास्थळी येतात. वशिष्ठाचार्य राजाला रामभक्तीचं महत्त्व सांगतात आणि विश्वामित्राची क्षमा मागायला सांगतात. राजा ययाती विश्वामित्राची क्षमा मागतो. हे पाहून विश्वामित्र समाधानी होतात आणि ते श्रीरामाला युद्ध थांबण्याचे आदेश देतात आणि तिसरा बाण काढायची मनाई करतात. रामाचे नाम सर्वात सशक्त आहे हे या प्रसंगातून स्पष्ट होते. हनुमानजी यांच्या दृढ भक्तीमुळे सर्व बाण निष्फळ ठरतात. हे दर्शवते की भगवंताचे स्मरण जितके सात्विक आणि एकाग्रतेने केले तर त्यापुढे कोणताही अडथळा टिकत नाही.